आयुष्यात पहिल्यांदा गुजरातला गेले आणि त्यानंतर जे झालं ना ते क्रेझी होतं. आदल्या रात्री मी ड्रेस फिटिंगला टाकला आणि नेक्स्ट मॉर्निंग आमची 10ची ट्रेन होती. त्यासाठी आम्ही सगळ्या बॅग्स कारमध्ये लोड केल्या आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्हाला कळलंच असेल की फायनली आम्ही रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत. आयुष्यात भलेही सगळ्या गोष्टी लेट चालल्या असल्या ना तरी ही ट्रेन आज टाइमवर होती. आणि गर्ल्स विल बी गर्ल्स असं म्हणत आम्ही रेल्वेमध्ये बसूनच आमच्या नेल्सना शेप देत होतो, कारण आमची लास्ट मोमेंटला सगळी प्रेप अजून राहिलेली. देन आय मेट दिस क्युटी ऑन अ ट्रेन. मग घरातून आणलेला लंच आम्ही करायला घेतला, कारण मॉर्निंगून पाठवलेलं की एवढ्या कष्टाने सकाळी सकाळी उठून बनवून दिलं, त्यामुळे त्यातला काहीच वेस्ट नाही जायला पाहिजे. बट नाव रिअल ट्विस्ट, कारण आम्ही सकाळपासून वाट बघत होतो की आमची कन्वर्ट होऊन एसी मध्ये जागा होईल काय, पण ते काय पॉसिबल झालं नाही. त्यामुळे उन्हात रडत खडत आम्ही कसं बसं दादरला पोहोचलो. पहिला उतरल्या दी फेमस कैलाश मंदिरची लस्सी पिली, कारण मी लस्सी फॅन नाहीये बट आय लव्ड इट. जो कीर्ती कॉलेज को वडा पाव आहे. तुम्हाला जर फेमस स्पॉट माहित असतील तर मला नक्की कळवा. दिस इज मी जीव मुठीत घेऊन पळताना, कारण ऑलरेडी ट्रेन आमची लागलेली प्लॅटफॉर्मवर आणि आम्हाला लेट झालेला. फायनली आम्ही गुजरातमध्ये सकाळी पोहोचलो आणि त्यानंतर जे झालं ना ते तुम्हाला आता पार्ट 2 मध्ये समजेल. बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.